सत्यबोधक समाचार, सकारात्मक बातम्या, आचार प्रवर्तक विचार. नमस्कार. सत्यबोधक समाचार 27 सप्टेंबर 2022च्या या विशेष भागात मी प्रसाद हिंगे आपले सहर्ष स्वागत करतो. आता पाहूया आजची कलातिथी. शालिवाहन शके 1944, विक्रम संवत 2078, शुभकृतनाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतू, अश्विन मास, शुक्ल पक्ष आणि तिथी आहे द्वितीया. 24 सप्टेंबरला आदरणीय मोक्षश्री विभावरीताई कुलकर्णी यांच्या उपस्थितीत चाफेकर स्मारक समिती चिंचवड यांच्यातर्फे सूक्त पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. एकूण 15 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत अखिल भारतीय पूर्णवादी नारी फोरम व कला संगम भगिनी समाजच्या सदस्यांनी विशेष सहभाग घेतला. 26 सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र उत्सव अंतर्गत जीवनकला मंदिर जयनगर जळगाव येथे कुंकुमार्चन संपन्न झाले. प्रथम दिनाचे यजमानपद सौ अदिती कुलकर्णी यांनी भूषविले. पूर्णवाद परिवारातील महिला व अखिल भारतीय पूर्णवादी नारी फोरमच्या जळगाव शाखेच्या सदस्या या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होत्या. 26 सप्टेंबर पासून श्री रामरंग गणेश मंदिर गुरुप्रसाद नगर संभाजीनगर येथे नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झाला आहे. या उत्सवात विभिन्न प्रकारच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या दरम्यान संपन्न होणाऱ्या नॉर्थ अमेरिकेच्या दौऱ्याकरिता निघालेल्या प्रज्ञावंत लक्ष्मीकांतदादा पारनेरकर यांना 26 सप्टेंबर रोजी जीवनकला मंडळ पुणे, पूर्णकन्या प्रतिष्ठान, पूर्णवाद युवा फोरमच्या सर्व सदस्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. आजपासून तब्बल 70 वर्ष आधी ज्या दिनी एक ऐतिहासिक व पूर्णवाद परिवारास अभिमानास्पद अशी अलौकिक घटना घडली, त्या घटनेच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या उद्देशानं 29 सप्टेंबरला शिर्डी येथे 70वा श्री साईबाबा समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण स्मृती दिन साजरा करण्यात येत आहे. प्रस्थापित परंपरेला काहीसे दूर सारून प्रापंचिक असलेल्या जीवन सम्राट विद्वद्रत्न डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज यांच्या शुभ हस्ते श्रद्धा व सबुरी हे मंत्ररूप वरदान देणाऱ्या साईनाथ महाराजांच्या समाधी मंदिराचे कलशारोहण करण्यात आले होते. संतश्रेष्ठ साईनाथ महाराजांच्या या मंदिराला गुरुपदी आरूढ झालेल्या पारनेरकर महाराजांकडून कलशारोहण होणे हे अत्यंत सूचक व कालसापेक्ष असेच आहे. या विशेष घटनेच्या स्मृतीने संत परंपरा आणि गुरु परंपरा यांच्या अभेदातून निर्माण होणारी पूर्णवादी संस्कृती सहज अभ्यासली जाऊ शकते. श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळाचे अध्यक्ष पूर्णाचार्य गुणेश पी पारनेरकर यांच्या उपस्थितीत हा स्मृती सोहळा संपन्न होणार आहे. पूर्णवाद परिवारातील सदस्य व साईनाथ मंदिराच्या परिसरातील भाविक भक्त या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहतील यात काही शंका नाही. जीवनकला मंडळ औरंगाबाद तर्फे पूर्णवाद युवा फोरम व पूर्णकन्या प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने 62वा सत्यबोधक समाज गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवराम प्रतिष्ठान संभाजीनगर येथे करण्यात आले होते. 31 ऑगस्ट रोजी सकाळी श्रींची मूर्ती स्थापना व श्री गणपती अथर्वशीर्ष सहस्रावर्तन करण्यात आले. संध्याकाळी या संपूर्ण उत्सवाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण झाली. वेदमंत्र जागरण येथे सेवेच्या स्वरूपामध्ये करण्यात आले. 62 वर्षापूर्वी प्रत्यक्ष जीवन सम्राट पूर्णवाद प्रणेते
विद्वद्रत्न परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे व त्यांनीच आखून दिलेल्या रूपरेषेप्रमाणे हा गणेशोत्सव आजपर्यंत अविरत चालू आहे. ज्येष्ठ उपासक सदाशिवजी कानोले यांनी ही परंपरा टिकवण्यातच नाही तर वृद्धिंगत करण्यातही फार मोठे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे परमपूजनीय विष्णू महाराज पारनेरकर यांच्या आज्ञेने पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर, प्रज्ञावंत लक्ष्मीकांतदादा पारनेरकर, डॉक्टर सौ संगीता पारनेरकर व आता ॲडव्होकेट भाग्येशदादा पारनेरकर यांनी या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेऊन या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त करून दिले आहे. पूर्णवादाची राजधानी असलेल्या संभाजीनगरचा हा गणेशोत्सव अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. स्वातंत्र्य प्राप्तीकरिता प्रारंभ झालेला गणेशोत्सवाच्या या परंपरेला खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वळण लावून स्वराज्य ते सुराज्य असा प्रवास या उत्सवाने घडवून आणला आहे. वेदमंत्र जागरणाने या उत्सवाची सुरुवात झाली. वेदमूर्ती द्वारकादास पुराणिक व वेदमूर्ती अनंत पाडळकर यांनी वेदमंत्र जागर केला. पूर्णवाद ग्रंथातील ऋचांचे पठण या प्रसंगी करण्यात आले होते. शिवराम रुद्र मंडळाचे निष्ठावान उपासक गजानन वजे यांनी सूत्रसंचलन केले. की आपण जे काय कार्य करतो ते आज समाजापर्यंत जाण्याची गरज आहे. आज आपल्यापर्यंत आहे हा विचार आपल्यामध्ये आहे, आपल्या मुलांमध्ये आहे किंवा आपल्या कुटुंबामध्ये आहे, पण हा समाजामध्ये हा विचार जाणं गरजेचं प्रति असेल असं मला निश्चितपणे वाटतं. श्री ओंकार मुठाळ यांनी वेदा माझी आहे देवता अनेक हा परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर रचित अभिनव अभंग सादर केला. माझी आहे देवता अनेक, देवतांच्या वरी ईश्वराची सत्ता, देवतांच्या वरी ईश्वर. यानंतर वेदमूर्तींनी वेद पठण केले. यदीन्द्र ब्रह्मास्तते विद्रोचरानुसि प्रचेताङ्गिरसो द्विषतां पातो हर्षा निशुषी गणपतये गणेशत्वामारुविप्रतं कविना न ऋते त्वत्क्रियते किञ्चनादे मामर्कमगमञ्चित्रमर्चा अयं मे हस्तो भगवान् अयं मे भगवतः अयं मे विश्ववेशजोऽयं शिवाभीमर्शनः इति ब्रह्मणस्पतिसूक्तम्. हरिः ओम्. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम अद्वैतसम्भूत पृथिव्यैरसाच विश्वकर्मणः समवर्तताग्रे तस्य त्वष्टा विदधरूपमेति धनमर्त्यस्य देवत्वमाजानमग्रे वेदाहमेतः पुरुषं उत्सवाच्या द्वितीय दिनी सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेत व्याख्यानाची परंपरा या गणेशोत्सवाची आहे. सत्यबोधकचे क्रिएटिव्ह हेड सौरभ जोशी यांनी या संस्कृत व्याख्यानाचे सूत्रसंचलन केले. संस्कृत भाषेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. विश्वातील पहिली भाषा, सुस्पष्ट व्याकरण, तिला देवभाषा असंही म्हणतात. संस्कृत मुळातच नावानुसार ती संस्कारित भाषाच आहे. जसं मगाशी म्हणालो तसं कम्प्युटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याही माध्यमातून तिचा वापर कसा होईल या दृष्टिकोनातूनही त्यावर संशोधन सुरू आहे. ऋषीपंचमीचा योग साधून श्री वसौ सुनेत्रा व शशी देशपांडे यांचे ऋषीपूजन संपन्न झाले. सौ देशपांडे यांनी या प्रसंगी आपले मनोगतही व्यक्त केले. कार्तिकेय आणि गणपतीचा त्यांनी ती जी प्रदक्षिणा घातली त्या प्रदक्षिणेतून कार्तिकेय गेला प्रदक्षिणा करायला आणि गणपतीने आईवडिलांचे पूजन केलं आणि त्याच्यातूनच त्याने प्रदक्षिणातून त्याला सगळं. श्री वसौ देशपांडे जीवनकला मंदिर नांदेड येथे सेवेकरिता उभयता वास्तव्यास आहेत. अशा ज्येष्ठ ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा आशीर्वाद मिळवणे हा या पूजनाचा उद्देश होता. न्यू जनरेशन ऑर्गनायझेशनचे सक्रिय कार्यकर्ते श्री वसौ अमोल आणि सीमा असरडोकर यांनी हे ऋषीपूजन केले, ज्यांच्या माध्यमातून या सत्राच्या संस्कृत वक्त्या लाभल्या त्या सत्यबोधकच्या रश्मिताई कुलकर्णी यांनी त्यांचा योग्य शब्दात परिचय करून दिला.
मॅडमचे कार्य बघितले तर त्या SBOA या शाळेतून संस्कृत भाषेच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या आहेत आणि आता मॅडम संस्कृत भारती या संस्थेच्या शहर अध्यक्षा आहेत. संस्कृत भारती ही संस्कृत भाषेचा प्रसार करणारी संस्था आहे. संस्कृत भारतीच्या अध्यक्षा सौ शुभदा धांडे यांनी गणपतये वाङ्मयीन रूपम या विषयावर संस्कृत भाषेमध्ये अतिशय रसाळ असे प्रतिपादन केले. अस्माकं सांस्कृतिकी परम्परानुसारेण प्रत्येकं शुभकार्ये मङ्गलाचरणं भवति. श्री ज्ञानेश्वर महाराज भावार्थ दीपिका नाम ज्ञानेश्वरी इति ग्रन्थस्य प्रारम्भे गणेशस्तवनं कुर्वन्ति. सर्वे जानन्ति एतत्. मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराज संस्कृतस्य प्रकाण्ड पंडितः आसीत्. किन्तु सामान्यजनानां कृते मराठी भाषया गीताज्ञानामृतं भवान् दत्तवान्. येन महिषस्य मुखात् वेदोच्चारणं कृतं सः ज्ञानेश्वर महाराजः मराठी भाषया गीताज्ञानामृतं दत्तवान्. वरद मुठाळ यांनी मोकळेपणाने प्रभावीपणे आभार व्यक्त केले. जगात जे मान्य आहे ते मान्य करायला जातोय आणि आता असा काळ आलेला आहे की आपण ज्याला मानत नव्हतो पण आता जग त्याला मानायला लागले. कारण बॅक टू द रूट्स, आपण जर तसा त्या अर्थाने अभ्यास केला, त्या अर्थाने जर ज्ञान करून घेतलं तर त्या संस्कृत भाषेचं जे विज्ञान आहे ते आपल्याला तिथे त्या मार्गाने आपल्याला समजू शकतं. तृतीय दिनी सत्यबोधक समाज व पूर्णवाद परिवाराशी दृढ नाते असलेल्या लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद गोल्डच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रता का अमृत महोत्सव या विषयावर आपले अनमोल विचार एका अभिनव हिंदी भाषेतून झालेल्या परिसंवादातून व्यक्त केले. सौ सोज्वळ पाटील यांनी आपल्या ओघवत्या सर्वसमावेशक पण वैशिष्ट्यपूर्ण भाषेमध्ये सूत्रसंचलन केले. तो अमृत महोत्सव क्या होता है, 75 साल क्या होते हैं, और स्वतंत्रता मिलने से पहले मुझे लगता है अभ्यास की शुरुआत शब्द से होनी चाहिए. स्वतंत्रता का मतलब क्या है, 75 साल का मतलब क्या है. हमें सिर्फ 75 नंबर पता होता है, बट उसका मतलब, उसका मीनिंग क्या है, क्या होता है 75 साल. अभी सब सुविधाएं उपलब्ध है, बट पिछले वाली पीढ़ी ने क्या ऐसा किया जिस वजह से आज हम ये सब फ्रूटफुल जो हम कहते हैं कि उसके फल हमको मिले. पूर्णवाद परिवार व लायन्स परिवार या दोन्ही परिवारांचा दुवा असलेल्या राहुलजी दाशरथे यांनी परिचयात्मक प्रास्ताविक केले. पूर्णवाद या मानव आज का विषय तो बहुत ही सुंदर है कि स्वतंत्रता भारत का अमृत महोत्सव. आपने देखा तो 1947 में 47 साल में इस देश को, इस राष्ट्र को अपने को स्वतंत्रता मिली. लेकिन देखे गए तो 1948 में एक ही साल के बाद परम पूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज जी ने पूर्णवाद नाम की फिलोसॉफी काशी हिंदू विद्यापीठ में सबमिट. सौ सायली मालखरे यांनी स्वातंत्र्याच्या परिपूर्ण अनुभवाकरिता पालकत्वाची जबाबदारी यावर अभ्यासपूर्ण विचार मांडले. एक व्यक्ति के लेवल पे हम आते हैं तब इस स्वतंत्रता का अनुभव हमें किस तरह से और किन किन मायनों से लेना चाहिए, किन किन दृष्टिकोण से उस स्वतंत्रता का अनुभव लेना चाहिए, इस चीज पर चिंतन होना, इस विषय पर अध्ययन होना बहुत ही जरूरतमंद है, ऐसा मुझे लगता है. लायन श्री मनोज अंबुले यांनी आपल्या जबाबदारीबद्दल सर्वांना अवगत करून देणारे भाष्य केले. आज के डेट में हमारे युवा पीढ़ियों को पता होना चाहिए कि 75 साल की आज़ादी का मतलब ये नहीं कि हम सिर्फ जश्न मनाएं. 75 साल की आज़ादी मतलब हम जश्न ना मनाएं, हमें इसमें कुछ कॉन्ट्रीब्यूशन करना ही पड़ेगा. इन टर्म्स ऑफ, जैसा मैडम ने भी बोला कि हम आज के डेट में क्या है ना, सब चीजें मिल चुकी है. हमें लगता है कि हम आज़ाद हो चुके हैं, आज इंडिया में सब चीजें नहीं. आज हमें अच्छे से पढ़ना लिखना है. प्रसिद्ध पत्रकार व लेखक श्री अभिजित हेरप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या वर्षभर चालणाऱ्या उत्सवातील चिंतनाचे व चिंतेचे विषय विशद केले.
अभी ये पीरियड में जो अच्छी बात ये हुई कि स्वतंत्र का अमृत महोत्सव जब सेलिब्रेट कर रहे हैं, वो हिसाब से बहुत सारे विषयों पे चर्चा होने लग गई है कि जैसे पिछले 75 साल में भारत ने क्या कमाया, क्या खोया। या उत्सवातून राष्ट्रगौरव व राष्ट्राभिमान जागृत होऊन राष्ट्रनिष्ठा वाढीस लागण्यास मदत होईल असे विचार श्री मयूर सोनवणे यांनी मांडले. आजादी का अमृत महोत्सव देश के सभी जनता के दिल में देश के प्रति सम्मान गौरव भरने के लिए यह महोत्सव आयोजित किया है. प्रसाद पाटणीजी म्हणाले की आनंद ते परमानंद असा हा उत्सवाचा प्रवास नक्कीच यशदायी ठरेल. 75 साल ये आनंद के थे, अब इसके आगे का कहीं परमानंद होने वाला है. और ये जो सोच दे दी अपने सामने कि अभी तो आपने बस मिठास की है और उसकी मिठास आना बाकी है, और यही सोच लेके अपने को आगे चलना है, ऐसा मैं सोचता हूं. लायन प्रवीण काला यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्या लोकांनी स्वातंत्र्याच्या आहुती दिल्या त्या सर्वांचे स्मरण ठेवून भविष्य घडवण्याची जिद्द बाळगणे किती महत्वाचे आहे हे सर्वांसमोर उलगडले. मैं कहूँगा कि हमें इतिहास का स्मरण होना चाहिए. उस इतिहास को स्मरण करते हुए आज वर्तमान में हमें इतिहास निर्माण करने की जिद होनी चाहिए. तो यकीन मानिए आने वाला भविष्य हमारा उज्जवल बनेगा. ज्येष्ठ पूर्णवादी उपासक ॲडव्होकेट सुशील पंडित यांनी स्वतंत्र राहण्याकरिता स्वचे तंत्र विकसित केल्याशिवाय स्वातंत्र्याचा अनुभव घेणे अशक्य आहे असे प्रतिपादन केले. वो इंडिविजुअल भगवान की क्या थी, व्यक्ति की क्या थी, समाज की क्या थी, और वो सब विचारधारा से बंधा हुआ राष्ट्रीयत्व क्या था, इसका एक विजन रखे जो प्रबंध तैयार हुआ उसे पूर्णवाद कहे. या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर विशाल लग्निया, जे स्वतः एक शिक्षण तज्ञ आहेत व सामाजिक कार्यातून ज्यांनी प्रेरक असे स्थान प्राप्त केले आहे, त्यांनी त्याग, ज्ञान, कर्म आणि उपासना याचे महत्त्व सांगितले. आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीने त्यांनी सर्वांचीच मने जिंकली. ज्ञान, कर्म और उपासना, ये चार मूल मंत्र और सिद्धांतों का गाभा लेकर विचारों का एक दर्शन, विचारों का एक परिवर्तन और विचारों का एक समर्थन समाज को दिया, वो पूर्णवाद है. मैं ऐसा मानता हूं. या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री आशीष बिंदू यांनी केले. लेकिन इसके लिए 75 साल पूरे होना, अमृत महोत्सव, स्वतंत्र अपना तंत्र पेरेंटिंग के हिसाब से, क्यों तो अभी तो देश बढ़ रहा है. चारुता हिंगे यांनी वंदे जननी ही प्रार्थना सादर केली व सर्व उपस्थितांनी या प्रार्थनेचे सहगायन करून कार्यक्रमाला पूर्णत्व दिले. तीन सप्टेंबर रोजी श्री पराग जोशी व सहकाऱ्यांनी भजन संध्या सादर केली. विशेष म्हणजे शिवराम मंदिरात गेली अनेक वर्षे दर शनिवारी आपल्या संपूर्ण कुटुंबासह परागजी अखंडित अभिनव गायन सेवा करीत असतात. 4 सप्टेंबरला पूर्णवादी लाईफस्टाईल इन मॉडर्न एरा या विषयावर इंग्रजी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे भावपूर्ण सूत्रसंचलन सत्यबोधकचे श्री सुशांत देशपांडे यांनी केले. So what is the between Purnavad? What is speciality of Purnavad than these philosophers? So I think today is the symposium that we're getting the answer of that question by some other means, by some of our participants here, the youngsters and the president of our today's symposium. नुकतेच मॉरिशस व रियुनियन आयलँडचा अभ्यास दौरा पूर्ण करून आलेल्या 3 सदस्यांनी या विषयावर आपले विचार मांडले. सर्वप्रथम चारुता हिंगे यांनी आपले विचार मांडले. According to me, when we talk about the topic, Purnavadi lifestyle is, I think,
being able to do anything and everything when the time comes. And this is what it is. Being versatile, being able to do anything that comes up. पूनमजीत कौर रुपल म्हणाल्या, काय करावे हे जसे शिकावे लागते तसेच काय करू नये याचेही भान आपल्याला शिकण्याशिवाय होऊ शकत नाही. Purna. We want to be Purna. We want to be Nipun in everything which we do. And also, we do know there is a difference what non-Purnavadi people, which they know what they have to do in their lives. But exactly opposite of that, we know what we do not have to do in our lives. सत्यबोधकचे क्रिएटिव्ह हेड व मॉरिशस दौऱ्याचे सक्रिय कार्यकर्ते सौरभ जोशी यांनी पूर्णवादी जीवन पद्धतीचे वैशिष्ट्य अतिशय मार्मिक पद्धतीने विशद केले. The word lifestyle itself is a combination of two words, life and style. Style is changing and time travels. And I think so this is the USP of Purnavad, that we change accordingly and ideally. पूर्वनियोजित नसताना सुद्धा उत्स्फूर्तपणे ऋतुराज हिंगे यांनी कालानुरूप बदलत गेलेल्या जीवन पद्धतीबद्दल आपले विचार मांडले. When the Purnavad was propounded, the era, what was the era, what was the culture and civilization at that time, and how has Purnavad also evolved as the modern era has come up. सत्यबोधक समाज मासिकाकरिता महत्वपूर्ण योगदान देणारे सौरभ मालखरे यांनी आधीच्या वक्त्यांकडून प्रेरणा घेऊन प्रेरणा घेणे व कार्यात परिणित करणे म्हणजे पूर्णवादी जीवन पद्धती असे सूचक वक्तव्य केले. I get inspired from all of these young people and to take inspiration and try to convert in action towards life. That is, I think, Purnavadi lifestyle in modern era. अभिजित कुलकर्णी यांनी जागतिक स्तरावरती पूर्णवादी जीवन पद्धतीचा अवलंब करण्याकरिता त्या परिसरातील सभ्यतेचा अभ्यास किती महत्वपूर्ण आहे यावर प्रकाश टाकला. Challenges are different in the Middle East, right? So if we are planning to grow globally, if we are planning to put our flag on all over the earth and almost in all countries, so we have to align ourselves with the culture. सो केतकी कुलकर्णी यांनी उत्स्फूर्तपणे आपले विचार मांडताना या विषयाकडे लक्ष केंद्रित केले की पूर्णवादी कार्यकर्ते जगभरात कार्यविस्तार करत आहेत. आचरणाबरोबरच त्या पोशाखांनी ते ओळखले जात आहेत. पण आपल्याच देशात आपला पोशाख निव्वळ फॅशन न होऊ देणे हेही तितकेच महत्वाचे आहे. Attire is different when we are in the Purnavadi conference. We are, and one thing I can say that our representatives are going globally to express, to spread Purna. But in our country, our attire, our Purnavadi attire becomes fashion. या परिसंवादाचे अध्यक्ष श्री प्रसाद हिंगे यांनी आपले विस्तृतपणे मनोगत व्यक्त केले. I always relate a temple to an Airtel tower. You have established a tower, but there are no SIM cards distributed. What is the use of the mobile tower there? On the divine level, maybe it helps the country, of course. But Purnavad says only divinity will not help. The spiritual growth is important. The material growth is important. Yesterday I was traveling on a cycle, Maharaj was traveling in bullock cart, and Bhagyesh now will be owning his own aeroplane. This, as per the time, the Purnavadi lifestyle changes, and we have the scope of the world, global thing, and we cannot restrict ourselves to Aurangabad, Maharashtra, Hingoli, Parbhani, and all. We are global citizens. The realization that we are global citizens will only
make us real leaders. सौ पल्लवी देशपांडे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असे आभार प्रदर्शन केले. It gives me immense pleasure to hear you all. Thanks to express my thankfulness to all the participants. The president of today's program, Prasad ji, president of Jivan Kala Mandal, Anand. सत्यबोधक समाचारच्या या भागात येथेच थांबूया. गणेश उत्सवाचे पुढील वृत्तांकन आणि नवीन घडामोडीसह पुन्हा भेटूया सत्यबोधक फेसबुक पेजवर व पूर्णवाद परिवार यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार. सत्यबोधक समाचार, सकारात्मक बातम्या, आचार प्रवर्तक विचार.